आता आपण स्वेटर केला, टोपी केली. आता आपण हे छान बुटीज करणार आहोत. बूट असे छान छोट्या मुलीसाठी. तर आता हे कसे करायचे हे मी तुम्हाला दाखवते. हे मी 17 साखळ्या घेतल्या. याच्यासाठी ना 3 नंबरची सुई वापरली आहे मी. तर ह्या 17 साखळ्या घेतलेल्या आहेत मी. आता काय करायचं आहे, पहिल्या 2 साखळ्या सोडायच्या, 1 आणि 2, आणि तिसऱ्या साखळीत आपण खांब घालणार आहोत. असा सगळीकडे आपण एक एक खांब घालत जाणार आहोत. पूर्ण एक एक खांब घालायचा. शेवटची साखळी सोडायची. इथपर्यंत एक एक खांब घालत ही लाईन कंप्लीट करायची. आता हे एक एक खांब घातले मी प्रत्येकावर, आणि हे 14 खांब झाले. आता हे शेवटची चेन राहिली, त्याच्यामध्ये आपल्याला 7 खांब घालायचे आहेत. एकाच चेनमध्ये आपण 7 खांब घालणार. सहा आणि हे झाले 7 खांब. एका चेनमध्ये हे आपण 7 खांब घातले. आता ह्या साईडला परत आपण 14 खांब घालणार. हे जे चेन दिसतात ना आपल्याला, या चेनमध्ये आपण एक एक करून 14 खांब घालणार. प्रत्येक चेनमध्ये एक खांब घालायचं आहे आपल्याला. असा हे असं प्रत्येक चेनमध्ये एक एक घालून 14 खांब घालायचे. आता हे 14 खांब घालून झाले. आता शेवटच्या चेनमध्ये आपण 7 खांब घालणार परत. हे झाले 7 खांब. त्यानंतर इकडच्या पहिल्या खांबावर आपण बंद करून टाकायचं. असं चेन घालून हे असं बंद केलं. आता आपले 14 आणि दोन्ही बाजूला 7 खांब झाले. हा आपला बेस तयार झाला. आता काय करायचं आहे, परत 2 चेन आणि त्याच ठिकाणी आपण एक खांब घालणार जिकडे आपण चेन घातल्या. आणि परत तसंच प्रत्येक खांबावर आपण खांब घालत जाणार आहोत. आणि असे आपण परत 14 खांब घालायचे. प्रत्येक खांबावर एक एक खांब. आता हे 14 झाले आपले, एक एक प्रत्येकावर घालून. त्यानंतर आपण हे जे 7 घातले ना, तिथे आपण आलो आहे. आता ह्या 7 वर काय करायचं आहे, आपल्याला प्रत्येकावर 2 घालायचे आहेत. एकाच खांबावर 2 खांब असे. म्हणजे हे आपले 714 होणार आहेत. हे असे प्रत्येकावर आपण 2-2 घालणार 7 पर्यंत. आणि परत मग इथे आलो की परत इथे 14 खांब घालणार. आणि परत ह्या 7 वर आपण प्रत्येकावर 2 असे 14 खांब घालून इथे बंद करायचं. आणि हे अशी पूर्ण लाईन कंप्लीट करायची. आता ही आपली लाईन कंप्लीट झाली. 14 आणि दोन्ही बाजूला 14 म्हणजे टोटल आपले 56 खांब झाले. इथे मी जोडलं आणि बंद करून टाकलं. आता आपण इथून चालू करणार मधोमध. हे जे मधोमध आहे ना, इथे आपण घेणार आहोत. ही आपली बाहेरची साईड आहे, ही आतली साईड आहे. तर बाहेरच्या साईडने इथे आपण चालू करणार. तर आपण सुरुवातीला काय करणार आहोत, इथे दोरा जोडणार आणि इथे
2 साखळ्या घालायच्या आहेत आपल्याला, 2 चेन, 1 आणि 2. त्याच ठिकाणी आपण एक खांब घालणार आहोत. त्यानंतर आता काय करायचं, प्रत्येक खांबावर आपण खांब घालत जाणार आहोत. हा दोरा मी ना असा आतमध्ये घेते, म्हणजे तो पॅक होतो, सुटायचा प्रश्न येत नाही. तुम्ही पण तसंच करू शकता. असे हे बघा, या ठिकाणी प्रत्येक खांबावर असा खांब घालत जायचं आहे. हा दोरा असा आतमध्ये घ्यायचा प्रत्येक वेळ, म्हणजे तो टाईट होऊन जाणार आतमध्ये. असं या ठिकाणी हे बघा, प्रत्येक खांबावर असं खांब घालायचा. इथे येऊन पहिल्या खांबावर बंद करायचं. ह्या 2 चेन घेतल्या ना, तो खांब पकडायचा नाही आहे. तर ह्या खांबावर येऊन बंद करायचं आणि परत हीच लाईन करायची. म्हणजे 56 खांबांच्या 2 लाईन आपण करणार आहोत. आता ह्या 56 खांबांच्या 2 ओळी झाल्या. आता असं हे बघा, शूजचा आकार तयार झाला. आता काय करायचं आपल्याला, इथे आपण 20 खांब सोडणार आहोत. समोर या बाजूला 16, या बाजूला 16 आणि समोरची जी साईड येते ना, त्याला 20 खांब. तर आता काय करायचं, परत 2 चेन, त्या ठिकाणीच एक खांब. असं प्रत्येक चेनमध्ये, प्रत्येक खांबावर आपण खांब घालत जाणार. असे आपण 16 खांब घालायचे. ही चेन जे आपण घेतल्या तो खांब धरायचा नाही आहे. इथून असे आपण 16 खांब घालूनपर्यंत इथपर्यंत यायचं. आता हे 16 खांब झाले बघा आपले करून. आता काय करायचं, पुढच्या ना 24, मगाशी मी 20 बोलले, 24 खांबांवर आपण आता 2चा 1 करणार आहोत. तर काय करायचं, इथे 16 खांब झाल्यानंतर या 17व्या खांबावर आपण आणि पुढचा असा 2चा मिळून 1 करायचा. परत 2चा 1, हे झाले 2 खांब. असे 12 खांब करायचे. म्हणजे आपण 24 खांबांवर 2चा 1 करत जाणार आणि ते टोटल असे 12 खांब होणार. आता हे आपण 12 केले, म्हणजे 24वर आपण 2चा 1 करून असे 12 केले. आता पुढे परत राहिले 16. हे परत आपण आता सिंगल करणार. एका खांबावर 1 खांब, असं 16 खांब करायचे आहेत आपल्याला. जसे आपण ह्या बाजूला केले ना, तसे ह्या ठिकाणी 16 खांब करायचे आणि इकडे बंद करायचं. आता आपले हे बघा, असा आकार तयार झाला. आता आपले 16, 16 आणि इथे 12 झालेले आहेत. आता काय करायचं आपल्याला, परत तेच विण करायची आहे. 2 चेन, त्याच ठिकाणी खांब. आता हे आपण मगाशी 16 केले ना, आता आपण हे 12 खांब करायचे. प्रत्येक खांबावर 1 खांब, असे 12 खांब करायचे. आता हे आपण 12 केले. त्याच्यानंतर परत आपण असं 2चा 1, मगाशी जसं केलं ना तसंच करणार आहोत. असं 2चा 1, असे आपण 10 वेळा 2चा 1 करणार आहोत. मगाशी 12 वेळा केला, आता 10 करायचे. 10 वेळा 2चा 1 आणि परत इथे उरलेले 12 करायचे. म्हणजे ही लाईन कंप्लीट होणार. आता पुढच्या लाईनला काय करायचं, परत 2 चेन आणि प्रत्येक खांबावर 1 खांब, असे आपण 10 खांब करणार आहोत. मगाशी 12 केले ना, आता आपण प्रत्येक खांबावर 1 खांब, असे 10 खांब इथपर्यंत करून घ्यायचे. आता हे 1 खांब घालून झाले 10 वेळा. त्याच्यानंतर 2 वेळा आपण 2चा 1 करणार आहोत. हा झाला 1 आणि अजून एकदा 2चा 1. हे झाले 2 वेळा 2चे 1. त्यानंतर पुढचे
6 जे खांब आहेत ते एकच घालणार आपण, म्हणजे 6 खांबांवर 6 खांब घालायचे. दोन झाले, 3, 4, 5 आणि 6 असे 6 खांबांवर आपण एक खांब घालून घेतला. त्यानंतर परत 2 वेळा आपण 2चा 1 करणार. मगाशी केला ना 2 वेळा, आता परत 2 वेळा 2चा 1. हा झाला 1 आणि अजून 1 करणार आपण. हे झाले 2 वेळा 2चा 1 आणि परत उरलेले 10 जे आपले आहेत ते आपण एक खांब घालून कंप्लीट करणार. आता ही आपली लाईन आहे बघा, कंप्लीट झाली. आता आपल्याकडे 30 खांब आहेत. आता 30 खांबांवर पुढच्या 2 लाईन सेम करायच्या आहेत. काय करायचं, 2 चेन आणि या खांबावर अशी सुई घालायची बघा मागून आणि खांब करायचा असे, म्हणजे पुढच्या बाजूने घातली. आता मागच्या बाजूने सुई घालायची पुढच्या खांबावर. हे बघा, अशी मागच्या बाजूने सुई घालायची असं, म्हणजे एक बाहेरून येणार आणि एक आतून येणार खांब असा. हे बघा, इथून घातला, हा झाला बाहेरच्या बाजूने. आता आतल्या बाजूने आतून घालायची सुई अशी आणि हा खांब करून घ्यायचा. परत एकदा दाखवते. हां, इकडून सुई घातली, आता आतल्या बाजूने हे असं आपलं डिझाईन तयार होणार. एक बाहेरच्या बाजूने, एक आतल्या बाजूने, असे ह्या 30 खांबांवर 30 खांब घालायचे आणि ह्या 2 लाईन करायच्या. ही एक लाईन आणि अजून एक लाईन. आता या 2 लाईन आपल्या करून झालेल्या आहेत. आता काय करायचं, आता हे आपण पुढचे लाईन करणार आहोत, 3 लाईन करणार आहोत. ते काय करायचं, आपल्याला 2 चेन आणि फिरवून घ्यायचं. असं आहे ना, आतल्या साईडचं आता आपण इथे काम करणार आहोत. तर त्याच ठिकाणी आपण आतमध्ये इथे करणार आपण एक खांब. त्यानंतर या प्रत्येक चेनमध्ये एक खांब घालत जायचे. असे हे 30 खांब आपण घालणार आहोत टोटलमध्ये. हे असे खांबावर खांब, एक पहिला फक्त इथे आतमध्ये घातला आणि बाकी प्रत्येक चेनमध्ये असे आपण हे 30 खांब घालणार आणि इथे प्रत्येक वेळी बंद करायचे. हां, अशा आपण 3 लाईन करायची, ही एक आणि अजून 2 लाईन, प्रत्येक वेळी इथे बंद करायचं. आता ह्या आपल्या लाईन झाल्या एका खांबाच्या 3 लाईन. त्यानंतर काय करायचं, असं याच साईडने आपल्याला काम करायचं आहे. हां, 2 चेन, त्यानंतर त्याच ठिकाणी एक खांब. आता हे परत सिंगल खांबच घालायचे, तसेच 2, 3 आणि 4 खांब घातले की 5व्या चेनमध्ये आपण एकाच ठिकाणी 2 खांब घालणार. 1 आणि 2, एकाच चेनमध्ये आपण 2 खांब घातले. बघा, हे 4 खांब घातल्यानंतर हे 2 खांब, परत 4 खांब घालायचे, पुढच्या 5व्यामध्ये 2 खांब, असे पूर्ण एक लाईन कंप्लीट करायची. आता पुढच्या लाईनला ना मी कलर चेंज केला आहे. तुम्ही सेम लाईन कलर ठेवू शकता. तर इथे मी 4 चेन घेतलेले आहेत. त्याच्यानंतर त्याच ठिकाणी आपण खांब घालणार. असे आपण 5 खांब घालणार आणि प्रत्येक वेळी एका खांबानंतर
एक चेन घ्यायची आहे. 2 3 चौथा आणि 5वा असे आपण 5 खांब घातले आणि पहिला चेन आहेत तो पण एक खांब धरायचा, म्हणजे आपण एक 6 खांब झाले आणि प्रत्येक वेळी मध्ये एक चेन घालायची. त्याच्यानंतर 4 चेन आपल्याला सोडायचे तिकडे. 4 खांब 1 2 3 4 आणि 5व्यात तोच पॅटर्न रिपीट करायचा. 1 खांब 1 साखळी असं आपण आता इथे 6 वेळा करणार आहोत. प्रत्येक वेळी 1 खांब 1 साखळी असे एका चेनमध्ये 6 खांब करायचे. परत 4 सोडून 5व्यामध्ये सेम रिपीट करायचं आणि ही पूर्ण लाईन कंप्लीट करायची. आता हे पंख्यांचं डिझाईन झालं. हे 8 पंखे झालेले आहेत. आता इथे बंद केलं ना, तिथेच आपण एक बंदचं डिझाईन घालणार. इथे ना एक आधी बंदचं डिझाईन घालायचं. इथे जिथे आपण बंद केलं ना तिथे 2 पंख्यांच्या गॅपमध्ये आपण बंद करणार. त्यानंतर 4 चेन आणि यामध्ये गॅपमध्ये आपण आता असं एक कंप्लीट करत जाणार डिझाईन. परत 4 चेन, परत पुढच्या 2 खांबांच्या मध्ये परत हे असं प्रत्येक चेनच्या गॅपमध्ये आपण हे डिझाईन केलं आहे. त्यानंतर पुढच्या 2 पंख्यांच्या मधल्या गॅपमध्ये आपण असा बंद टाका घालणार. परत पुढच्या 2 खांबांच्या मधल्या चेनमध्ये बंद टाका घालणार. त्यानंतर परत 4 चेन, परत सेम डिझाईन करायचं आहे आपल्याला. आता हे असं शेवटच्या लाईनचं शेवटपर्यंत डिझाईन कंप्लीट करायचं, म्हणजे आपला हा शूज कंप्लीट होणार. आता ही लाईन कंप्लीट झाली. त्यानंतर असं दुमडून घ्यायचं आणि इथे हे बघा मी अशी लेस घातली. हे जे आपण डिझाईन केलं ना त्याच्यामध्ये मी लेस घातली. तुम्ही ती सॅटिनची रिबीन मिळतात ते पण घालू शकता. माझ्याकडे लेस होती म्हणून मी ही नॉटसाठी ही लेस बांधली. असं हे आपला शू कंप्लीट झालेला आहे. असे हे बघा दोन्ही शूज असे छान कंप्लीट झालेले आहे. हे कसे वाटले तुम्हाला नक्की सांगा मला. आणि तुम्ही पण बनवून बघा. एकदम सोपे शूज आहेत, काही कठीण नाही. आता आपण स्वेटर, टोपी आणि शूज असा पूर्ण सेट बनवला छोट्या मुलीसाठी. अजून तुम्हाला कशा प्रकारचे सेट बनवून दाखवू ते मला नक्की कळवा. आणि शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.